घरामध्ये भाजीला काही तर नसेल आणि काहीतरी झटपट कमी वेळेत बनवायचं असेल तर असं गावरान पद्धतीने हे पिठलं तुम्ही एकदा तरी नक्की बनवून पहा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप जास्त आवडेल। मस्त चमचमीत हाटून पिठलं तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा। हे पिठलं गावरान फ्लेवरचं आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना खूप जास्त आवडेल आणि भरपूर टिप्ससह ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी 1 वाटी बेसनाचे पीठ, 1 वाटी म्हणजे 200 ग्राम इथे मी चण्याचे पीठ बेसनाचे पीठ घेतलेले आहे। घरामधील दळलेलं पीठ असलं किंवा रेडीमेड पीठ सुद्धा या रेसिपीसाठी बनवायला चालेल। इथे तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ घेतलं तरी पण चालू शकेल। बेसनाचे पीठ बाउलमध्ये टाकल्यानंतर ते अगोदर चाळणीने बारीक चाळणीने हे चाळून घ्यायचं, म्हणजे फाईन पावडर अशी बनून तयार होते। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आहे। ही महत्त्वाची टिप, आपण चाळून घेतल्यानंतर बेसनाच्या पिठामध्ये हे 1 ग्लास हे पाणी टाकायचं। जर तुम्ही 2 वाट्या हे बेसनाचे पीठ घेतलं तर 2 ग्लास हे पाणी टाकायचं। मी 1 वाटी बेसनाचे पीठ घेतले तर 1 ग्लासच मी यामध्ये पाणी टाकले आणि यातील गुठळी आहे आपल्याला चम्मचद्वारे हे फोडून घ्यायचं। असं गाठ्या हे फोडून घेतल्याने काय होतं तर एकदम स्मूथ असं हे बॅटर बनून तयार होतं। शक्यतो हातानेच यातील गाठ्या हे फोडून घ्यायचं, म्हणजे या बेसनाच्या पिठामधील गाठ्या हे पटकन फुटतात। तर येथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 वाटीभर हे तेल टाकायचं। तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं मोहरी हे टाकून घ्यायची आहे। मोहरी अगदी तेलामध्ये छान अशी तडतडून द्यायची। त्यानंतरच यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरे हे टाकायचं। मोहरी अगोदर चांगली तेलामध्ये कडकडीत आपल्याला फुटेपर्यंत हे तळून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतरच यामध्ये जिरे टाकायचं, म्हणजे या मोहरीचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरतो। मोहरी आणि जिरे तेलामध्ये छान असे तडतडले, छान असे फुलले तर त्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने यामध्ये टाकायचे। लगेचच या स्टेजला आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे शक्य होईल तितकं हे बारीक करून यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला ह्याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचे। फार जास्त डार्क हे रंग याचा करायचा नाही, हलकंसं असं आपण हे परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून यामध्ये टाकायचं। कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला इथे 1 चमचाभर मीठ हे टाकायचं आहे। चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं। तर कोण भाजी शिजत असताना हे मीठ टाकतात, पण आपण कांदा आणि टोमॅटो हे परतवताना आपण मीठ टाकलेलं आहे, कारण की कांदा आणि टोमॅटो हे पटकन नरम होण्यासाठी, पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण येथे मीठ टाकलेले आहे। आणि परतून घेताना मीठ टाकल्यानंतर तर काय होतं, टोमॅटो आणि कांद्यामध्ये हे मीठ मुरतं, त्यामुळे भाजी खाताना टोमॅटो आणि कांद्यामध्ये मीठ हे पूर्णपणे उतरले असल्यामुळे भाजीची चव हे दुपटीने वाढते। त्यामुळे कांदा आणि टोमॅटो हे परतून घेतानाच कधी पण मीठ हे टाकायचं, म्हणजे कमी वेळेत भाजी तर बनतेच पण त्यासह भाजी चवीला दुपटीने छान लागते। आता कांदा आणि टोमॅटो आपण छान असं नरम असं ते तळून घेतलेले आहे, भाजून घेतलेले आहे। तर या स्टेजला आपल्याला मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या हे मी मिक्सरमधून भरड काढलेली यामध्ये मी टाकले। हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता। आता हे आपल्याला चांगलं असं मिरच्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे।
हे चांगलं असं आपण हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर हळद पावडर टाकायचे। हळद हे चांगलं आपण यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर या स्टेजला आपल्याला पाणी टाकायचे। 1.5 ग्लास मी येथे पाणी टाकते। कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकले। आता अर्धा ग्लास या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं। मिक्सरचं भांडं जरासं असं फिरवून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। 1.5 ग्लास हे पाणी टाकलं आणि अगोदर आपण 1 ग्लास पाणी हे बेसनचे बॅटर आपण बनवताना टाकलेलं आहे, म्हणजे टोटल एकूण 2.5 ग्लास हे पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 1 वाटी बेसनाच्या पिठाला 2.5 ग्लास हे पाणी योग्य आहे। आता या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी येऊन द्यायची। गॅस शक्यतो लो टू मीडियम हीटवरच ठेवा, म्हणजे हे फिरवताना यामध्ये गुठळ्या हे होणार नाही। नॉनस्टॉप आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। हे फिरवत असताना कुठेही थांबायचं नाही आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवून घ्यायचे। असं केल्याने यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही। आज आपण असं खूप साध्या सोप्या पद्धतीत एकदम चविष्ट असं पिठलं बनवून तयार केलेले। यातील गुठळ्या हे फोडल्यानंतर आपल्याला मोठीशी अशी प्लेट यावर झाकायचं आहे आणि किमान 5 ते 7 मिनटं याच्यावर प्लेट झाकून हे पिठलं चांगलं असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मेन म्हणजे हे पिठलं चांगलं असं शिजलं तरच आपल्या बेसनाच्या पिठल्याची चव ही अप्रतिम लागते, चांगली लागते आणि खाताना बेसन हा कच्चा लागत नाही। आता 7 मिनटं हे झालेलं आहे। याच्यावरचं ताट आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर छान असं पिठलं हे बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही याच्या गुठळ्या हे राहिलेले नाही, थोडंसं घट्टसरही झालेलं आहे। तुम्हाला कितपत पातळ आणि कितपत घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी हे टाकू शकता। मी पिठल्याची कन्सिस्टन्सी म्हणजे 1 वाटी बेसनाच्या पिठाला 2.5 ग्लास हे पाणी टोटल वापरलेले आहे, म्हणजे या प्रकारे पिठले हे बनवून तयार होते। जर तुम्हाला अजून पिठलं हे पातळ हवं असेल तर तुम्ही अजून यामध्ये अर्धा किंवा 1 ग्लास गरम पाण्याचा येथे वापर करून पिठले हे पातळ बनवू शकता, थंड पाणी न टाकता। आता मी गॅस हे बंद करून घेते। तर आपलं झणझणीत आणि कमी वेळेत हे पिठलं बनवून तयार झालेले आहे। तर हे पिठलं कधी न खावे हे तुम्हाला मी सांगत आहे। तर शनिवारी हे पिठलं घरामध्ये हटवू नये। कोणत्याही वारी हे पिठलं तुम्ही बनवू शकता, म्हणजे पारंपरिक पद्धतीने शनिवारी हे पिठलं घरामध्ये करत नाही, तेही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। जर व्हिडिओ हा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह।